Hello students, today's lecture we will discuss about SYBSc Botany paper first, taxonomy and plant ecology. Okay, in this paper the chapter number 4 botanical nomenclature. In this chapter remaining part is continue. Okay. आता आपण ICN ओके आत्तापर्यंत काय होतं आहे ICBN हे त्याचं त्या इन्स्टिट्यूटचं किंवा त्या सिस्टीमचं नाव होतं. कोणत्या सिस्टीमचं? जी सिस्टीम काय करते प्लॅन्टला नेमिंग करते. ओके, पण आता त्याच्यामध्ये काय झालं आहे आत्ता चेंज झालं. मग त्याचं ॲक्च्युअल नाव काय केलं ICN. ओके, ICN मीन्स व्हॉट? इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर. मग त्याचे आपण आता रूल रेग्युलेशन बघितले, रिकमेंडेशन्स बघितले. आता आपण बघणार आहोत क्वायनिंग द जेनेरिक नेम अँड स्पेसिफिक नेम. मग जेनेटिक नेम अँड स्पेसिफिक नेम हे का द्यायचं आणि जर दिलं तर त्याला अंडरलाईनच का करायची. ओके, हे मी तुम्हाला FYला असतानाच ज्यावेळेस प्रॅक्टिकलच्या एक्झाम किंवा प्रॅक्टिकल जर्नल ज्यावेळेस चेकआउट करायचं होतं त्यावेळेस मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे की जेनेटिक नेम अँड स्पेसिस नेमला काय असली पाहिजे, सिंगल सेपरेट अंडरलाईन कंपल्सरी असलीच पाहिजे. ओके, तर ती का असावी हे ते ICN रूल अँड रेग्युलेशन थ्रू. ओके, त्यामध्ये फर्स्ट काय सांगितलं आहे जेनेटिक नेम्स. आता जेनेटिक नेम्स काय आहे आणि जेनेटिक नेम काय द्यायचं. ओके, फर्स्ट इट इज नोन अँड इज द सिंग्युलर डिस्क्रिप्टिव्ह. ओके, जेनेटिक नेम जे आहे ते काय नाऊन आहे किंवा ते नेम आहे. ओके, नेम आहे म्हणून त्याला किंवा ते आयडेंटिफाय करतं किंवा त्याच्यावरून त्याची आयडेंटिफिकेशन आहे म्हणून जेनेटिक नेम द्यायचं. देन सिंग्युलर डिस्क्रिप्टिव्ह, सिंगल असेल तर मग आपल्याचं सिंगल डिस्क्रिप्शन देतो. ओके, देन फर्स्ट लेटर ऑफ द नेम इज इन कॅपिटल. आता जेनेटिक नेम जर आपल्याला द्यायचं असेल किंवा जिनस आपण ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस काय असतं, जिनस लिहायच्या वेळेस आपण जे फर्स्ट लेटर आहे प्लॅन्टचं ते काय करतो कॅपिटल घेतो आणि स्पेसिस जर लिहायचं असेल तर स्पेसिस पूर्ण काय करतो आपण पूर्ण स्मॉल लेटरमध्ये काय करतो राईट आउट करतो. ओके, एक्झाम्पल लॅटिन पायनस अँड कॉफी. ओके, मग पी जो आहे तो काय केला कॅपिटल इन लेटर अँड अदर जे आहेत ते काय स्मॉल इन लेटर. अँड सेकंड कॉफी सी इज अ कॅपिटल लेटर अँड अदर इज अ स्मॉल लेटर. ओके, देन इट इज डिराईव्ह फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. मग ते लिहायचे काय व्हेरियस किंवा ते का लिहायचं. ओके, ते त्यांनी सांगितले. जेनेरा नेम टू कमोडेट सायंटिस्ट. ओके, का लिहायचं कारण ते सायंटिस्टने काय केलेलं आहे त्याच्यावरती वर्क करून त्यांनी ते मेन्शन केलेलं आहे म्हणून ते काय करायचं आहे आपण ते सिंगल सेपरेट अंडरलाईन अँड डिस्क्रिप्टिव्ह करायचे. ओके, मग एक्झाम्पल सांगितलं सिसाल्पिनिया आफ्टर सिसाल्पिनियो. ओके, सिसाल्पिनियो हे नाव होतं सिसाल्पिनिया होतं त्याचं काय केलं आहे आफ्टर सिसाल्पिनियो असं कन्वर्जन केलेलं आहे. देन थिओफास्टा आफ्टर थिओफास्टस. ओके, थिओफास्टा होतं आणि मग त्याचं काय केलं थिओफास्टस हे नाव काय केलं पुढे कंटिन्यू केलं म्हणजे चेंज केलेलं आहे. देन नेक्स्ट जेनेरिक नेम मे डिनोट सम पिक्युलॅरिटीज ऑफ स्ट्रक्चर ऑर अ हॅबिट. मग ज्यावेळेस काय करतो आपण जेनेटिक नेम मेन्शन करतो किंवा राईट आउट करतो तर कशावरती ते त्याच्या काय पिक्युलॅरिटीज मीन्स त्याच्या सिमिलॅरिटीज ज्या आहेत त्याच्यावरती किंवा त्याचा हॅबिट जे आहे त्याच्यावरती डिपेंड जे आहे. ओके, त्या कॅरेक्टरायझेशन त्याच्या बेसवरती आपण काय करतो प्लॅन्टचं जेनेरिक नेम काय करतो मेन्शन करतो असं ICN रूल थ्रू सांगितलेलं आहे. देन एक्झाम्पल सॅजिटेरिया फ्रॉम इट्स ॲरो शेप लिव्ज. सॅजिटेरिया त्याचं लिपचा जो शेप आहे ओके नॅरो शेप आहे किंवा ॲरो शेप लिप आहेत म्हणून त्याला सॅजिटेरिया हे नाव काय दिलं त्यांनी दिलेलं आहे. देन कॅमेनुला बेल शेप करोला. मग कॅमेनुला हे नाव काय दिलं त्याच्या जे करोला आहेत ते कसे आहेत बेल शेप आहेत त्याच्यावरून ते नाव त्याला दिलेलं आहे. देन थर्ड वन जेनेरा कॉम्पोज ऑफ 2 or more ग्रीक लॅटिन संस्कृत वर्ड्स. मग जीनस जे आहे हे 3 वर्ड्समध्ये काय केलेलं आहे राईट आउट केलेलं आहे. मग फर्स्ट ग्रीक वर्डमध्ये आहे, लॅटिन वर्डमध्ये आहे आणि संस्कृत या 3 वर्ड्समध्ये किंवा या 3 लँग्वेजमध्ये काय केलं जातं ते राईट आउट केलं जातं. देन क्रायसिंथेमम फ्रॉम क्रायोस गोल्ड अँड अँथेमॉन. ओके, मग क्रायसिंथेमम हे जे नाव आहे ते काय क्रायोस किंवा गोल्ड या क्रायोसचं काय केलं फर्स्ट लेटर घेतलं आणि अँथेमम हे सेकंड लेटर घेतलं म्हणून त्याला क्रायसिंथेमम असं म्हटलेलं आहे. देन
जेनेरा ऑफ मिथॉलॉजिकल ओरिजिन, एक्झाम्पल गॉड फूड. मग जेनेरा हे काय मिथॉलॉजिकल म्हणजे एक फॉल्स आहे असं आपण म्हणू शकतो, म्हणून त्यांनी काय सांगितलं आहे मिथॉलॉजिकल ओरिजिन आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्लॅन्टच्या हॅबिटवरून आपण ते नाव ठेवतो. ओके. देन क्लासिकल जेनेरिक नेम विदाउट एनी रिअल मिनिंग. मग क्लासिकल किंवा जेनेरिक नेम आहे ते काय विदाउट मिनिंग काय केलं जात नाही, तिथं ठेवलं जात नाही. ओके. त्याला काहीतरी रिझन असेल किंवा मिनिंग आहे तरच ते काय केलं जातं, तिथं त्याला ते पूर्ण नाव फिक्स केलं जातं. मग एक्झाम्पल लोटस, रोजा, रोज. ओके. देन नेक्स्ट जेनेरा बेस्ड ऑन लोकेशन. मग जिनसचं नाव कसं द्यायचं आहे, ज्या लोकेशनवरती किंवा ज्या प्लेसवरती तो जिनस किंवा ती प्लॅन्ट अवेलेबल झाली म्हणून तिला त्याच प्लेसचं नाव द्यायचं आहे. ओके. हे ICN रूल थ्रू केलं जातं. मग एक्झाम्पल मेक्सिको, एक्झाम्पल मेक्सिको. ओके. मग त्या मेक्सिकोचं काय करायचं, आपण मेक्सिकोच हे नाव काय करू त्याला जिनस म्हणून देऊन टाकतो. ओके. का, कारण त्या प्लेसवरती किंवा लोकेशनवरती अवेलेबल झालं म्हणून. ओके. देन नेक्स्ट सम जेनेरिक नेम आर इव्हन डेरोगेटरी. ओके. डेरोगेटरी म्हणजेच काय, लिनायस नेम स्मॉल अनअट्रॅक्टिव्ह सनफ्लावर. म्हणजेच काय, लिनायस हे नेम जे आहे ते सनफ्लावरला दिलं, पण सनफ्लावर कशा आहेत अनअट्रॅक्टिव्ह आहेत असं त्याचं म्हणणं होतं. पण स्मॉल जे सनफ्लावर आहेत ते कशा आहेत अनअट्रॅक्टिव्ह, पण त्यांना ते नाव दिलं जातं. ओके. सम ऑफ डिरोगेटरी म्हणजेच काय, डेकोरेटिव्ह पर्पज जसं असेल त्या बेसवरती ते नाव दिलं जातं. देन जेंडर ऑफ जेनेरिक नेम. मग जेनेरिक नेम ही जेंडरवरती किंवा जेंडरवरती कसं डिपेंड आहे हे ते सांगितलं आहे. इट रिटेन्स द जेंडर ऑफ ग्रीक ऑर लॅटिन वर्ड फ्रॉम विच इट वॉज डिराईव्ह कॉल्ड बॉटॅनिकल ट्रॅडिशन. आता बॉटॅनिकल ट्रॅडिशन जर ते प्लॅन्ट फॉलो करत असेल किंवा ते बॉटॅनिकल ट्रॅडिशन त्या प्लॅन्टमध्ये जर आपल्याला अवेलेबल झाले, ऑब्झर्व झाले, तर आपण त्याच्यावरून त्याचं जेंडर जे आहे ते काय करते ICN रूल थ्रू तिथं फिक्स केलं जातं. ओके. नेक्स्ट जेनेरिक नेम एंडिंग इन ON, UM ऑर निएटर. ओके. म्हणजेच काय, जेनेरिक नेम जर ON, UN ऑर निएटर या नेमने किंवा या लेटरने जर एंड होत असेल तर त्याचं एक्झाम्पल काय सांगितलं आहे, पॉलिकॉर्पॉन, ओइमोकॉर्पॉन. ओके. हे सांगितले. मग जेनेरिक नेम ह्या लेटरने काय होतं एंड होतं. ओके. देन जेनेरिक नेम एंडिंग US. ओके. दॅट इज कॉल्ड एज ए मस्क्युलिन. एक्झाम्पल इनिटायपस अँड पॉलिपोडम. ओके. हे दोन त्याचे एक्झाम्पल आहेत. देन जेनेटिक नेम एंडिंग ए. ओके. ए लेटरने जर जेनेटिक जर एखाद्या प्लॅन्टचं नेम ए लेटरने स्टॉप होत असेल दॅट इज कॉल्ड एज ए फिमिनिन. ओके. एक्झाम्पल ऑक्सिथिका परफोलियाटा. ओके. लिआटा म्हणजेच काय, येने काय झालं एंडिंग झालं म्हणून फिमिनिन असं त्याला म्हटलेलं आहे. देन जर USने किंवा UMने होत असेल तर मस्क्युलाइन. ओके. देन नेक्स्ट पॉईंट स्पेसिफिक नेम. आता जिनस नेम जे आहे ते आपण बघितलं, त्याचा एंड काय असू शकतो किंवा एंड कोणत्या लेटरने एंड होतं हे आपण बघितलं. आता स्पेसिफिक नेम ॲक्च्युअल काय आहे. ओके. स्पेसिफिक नेम इज इपिथेट इन ब्रॅकेट डिस्क्राईब ए क्वालिटी ऑर ॲट्रिब्यूट्स. ओके. मग ते इपिथेट्स आहे किंवा त्याचं एक त्याचं काय म्हणू शकतो आपण त्याला, इपिथेट्स म्हटल्यानंतर त्याचे काही रूल्स आहेत. ओके. मग त्याचं डिस्क्राईब किंवा स्पेसिस नेम जर माहिती असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन सांगायची किंवा डिस्क्रिप्शन सर्च करण्याची गरज नसते, कारण का स्पेसिसवरून आपण त्याचं डिस्क्रिप्शन ॲटोमॅटिकली आपल्याला काय होतं तिथं रिमाइंड होतं. ओके. क्वालिटी ऑर ॲट्रिब्यूट्स. मग त्याच्या क्वालिटीसुद्धा काय होते आपल्याला तिथं रिमाइंड होते. देन समटाईम्स इट इज अ नाऊन. समटाईम्स म्हणजेच काय, जे जिनस नाव असेल काही वेळेस काय होतं तेच स्पेसिस नाव पण दिलं जातं. ओके. देन द स्पेसिफिक इपिथेट इज रिटर्न इन लोअर केस. मग स्पेसिफिक नेम जे आहे ते काय केलं जातं स्मॉल लेटरनेच काय केलं जातं राईट आउट केलं जातं, म्हणजे लोअर लेस किंवा लोअर केस असं म्हटलेलं आहे. देन ज्यावेळेस जिनस नेम आपण राईट डाऊन करतो त्यावेळेस त्याचा फर्स्ट लेटर जे आहे ते काय केलं जातं कॅपिटल लेटरनेच राईट आउट केलं जातं. तसं स्पेसिस जे आहे त्याचं कॅपिटल लेटरसुद्धा स्टार्टिंग लेटर जे आहे ते कॅपिटल लेटरने राईट आउट न करता टोटल जी नेम आहे ते स्मॉल लेटरमध्येच काय केलं जातं राईट आउट केलं जातं. देन इट इज ऑल्सो डिराईव्ह फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. मग त्याचे सोर्सेस म्हणजेच काय, ते प्लॅन्टचं नाव असेल, स्पेसिसचं नाव असेल, कोणत्या लेटरने ते काय झालं पाहिजे एंड झालं पाहिजे हे सांगितलेलं आहे. मग इट मे डिनोट द नेटिव्हिटी ऑफ द
प्लांट. नेटिव्हिटी म्हणजेच काय, ते प्लांटची प्लेस काय आहे. ओके, मग त्या प्लेसवरून त्या प्लांटचं काय केलं ते नाव फिक्स केलेलं आहे. आता इथं एक्झाम्पल सांगितलं फिकस बेंगॉल नेसेसिस. आता ते बेंगॉलमध्ये अवेलेबल झालं म्हणून त्याला बेंगॉल नेसेसिस हे नाव दिलेलं आहे. ओके, देन इट मे रेफर टू हॅबिट. मग हॅबिटवरून त्याचं नाव दिलेलं आहे. मग इथं काय सांगितलं आहे, मॅन्थॅरेन्सिस फील्ड्स. इट मे रेफर टू द हॅबिट. मग त्याच्या हॅबिटवरून त्याचं नाव दिलेलं आहे. त्या हॅबिट काय सांगितलं तर फील्डमध्ये ते आपल्याला काय अवेलेबल झालं म्हणून त्याला ते नाव दिलं आहे मॅन्थॅरेन्सिस फील्ड्स. ओके, देन नेक्स्ट इट मे रेफर्स टू मॉर्फॉलॉजिकल सिमिलॅरिटीज. मग मॉर्फॉलॉजिकल सिमिलॅरिटीज किंवा मॉर्फॉलॉजिकल जे स्ट्रक्चर असेल त्याच्या बेसवर काय केलं नाव दिलेलं आहे. मग काय रुलिया ट्युबरोज. ओके, ट्युबरस रूट. मग ट्युबरस रूट काय झालं अवेलेबल झालं किंवा ट्युबरस रूटपासून त्या प्लॅन्टचं फॉर्मेशन होतं म्हणून त्याला रुलिया ट्युबरोज असं म्हटलेलं आहे. देन नेक्स्ट इट मे डिनोट नेम ऑफ द रिनाउन पर्सन. ओके, मग ज्या पर्सनने हे नाव सर्च केलं किंवा ज्या पर्सनला याच्यावरती सर्च केला त्याच पर्सनचं तो स्वतःचं नाव त्याला स्पेसिस म्हणून देऊ शकतो. ओके, एक्झाम्पल फिकस रोक्झुबुर्जी. ओके, मग रोक्झुबुर्जी हे नाव त्याला दिलं आहे आफ्टर रोक्झुबर्ग्स किंवा रॉक्सबर्ग हे नाव सांगितलेलं आहे. मग त्या रॉक्सबर्गने हे काय केलं आहे सर्च आउट केलं म्हणून त्याला रॉक्सबर्जी हे नाव दिलेलं आहे. देन सम स्पेसिफिक नेम्स आर कॉमन मिनी जेनेरा. मग ज्या स्पेसिस नेम आहे त्यांना जिनसचंच नाव दिलं जातं. मग जे जिनसला आपण कॉमन नेम देतो तेच नाव त्याला स्पेसिस म्हणून पुढं दिलं जातं. ओके, एक्झाम्पल चायनीज अँड हाँगकाँगनेसिस. ओके, देन अदर हॅव इंडिपेंडंट एंडिंग्स. मग काही नेम जे आहे त्याच्या जे एंडिंग आहे, ओके, एंडिंग लेटर आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. ओके, आता फर्स्ट इथे एक्झाम्पल सांगितलं अमेरिकाना इंडिका. ओके, आता अमेरिकॅना म्हणजेच काय हे अमेरिकेमध्ये सापडले असेल म्हणून त्याला अमेरिकॅना असं म्हटलेलं आहे. जी इंडियामध्ये सापडलं आहे त्याला इंडिका असं म्हटलेलं जातं. फॉर एक्झाम्पल मॅन्जिफेरा इंडिका ॲज अ डायरेक्टर इंडिका असं त्याचं एक्झाम्पल आपण सांगू शकतो. आता ॲज अ डायरेक्टर इंडिका का म्हटलं कारण ते इंडियामध्ये अवेलेबल झालं. मॅन्जिफेरा इंडिका का म्हटलं कारण ते इंडियामध्ये अवेलेबल झालं म्हणून त्याला मॅन्जिफेरा इंडिका. इंडिका इज अ स्पेसिस. ओके, देन द एंडिंग इज अ पर्सन. मग एंडिंग पर्सनच्या नावाने जर होत असेल तर ती काय त्या पर्सनने ती सर्च केलेलं आहे म्हणून त्याला त्या पर्सनचं नाव दिलं जातं. एक्झाम्पल रॉक्सबर्जी बाय रॉक्सबर्ग्स. ओके, रॉक्सबर्गने काय केलं ते सर्च आउट केलं म्हणून त्याला रॉक्सबर्जी नाव दिलेलं आहे. देन द स्पेसिफिक इपिथेट्स ऑलवेज ॲग्रीज इन द नंबर ऑफ जेंडर विथ जेनेरिक नेम. ओके, मग त्या जेंडरवरून ते जेनेरिक नेम दिलं जातं किंवा जेनेरिक नेमवरून त्याचं जेंडर ठरवलं जातं. नेक्स्ट रँक अँड एंडिंग ऑफ टेक्झा नेम. मग त्या प्लॅन्टची किंवा त्या स्पेसिसचं काय केलं जातं रँकिंग केली जातं किंवा एक लाईन फॉर्ममध्ये किंवा एक रँक बनवली जाते आणि मग त्यांचं एंडिंग कोणत्या लेटरने केलं जातं किंवा कोणते लेटर त्याच्यामध्ये पाहिजेत तर आपण त्याला जीनस अँड स्पेसिस असं म्हणू शकतो. ते एक टॅब्युलेशन फॉर्ममध्ये आहे ते आपण बघणारच आहोत. त्याआधी हे काय 2-3 वेळी एक्सप्लेनेशन जे आहे ते बघूया. द टेक्झॉनॉमिक ग्रुप ऑफ एनी रँक विल बी रेफर ॲज अ टेक्झा सिंग्युलर टेक्झॉन. ओके, मग सिंग्युलर टेक्झॉन जर असेल तर त्याचं काय केलं आहे तिथं काय फॉर्म्युलेशन केलेलं आहे किंवा काय त्याचा रूल आहे ते आपण बघणार आहोत. देन द बेसिक टेक्झॉन इन द सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन इज द स्पेसिस. मग स्पेसिसचं क्लासिफिकेशन त्या टेक्झॉनवरून केलेलं असेल. ओके, त्या टेक्झॉनमध्ये त्या स्पेसिसचं लोकेशनवरून त्याचं क्लासिफिकेशन केलेलं असेल. देन द प्रिन्सिपल रँक्स इन द सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आर कॉल्ड कॅटेगरीज हायरार्कीज. ओके, मग त्याच्या प्रिन्सिपल जे आहेत मग प्रिन्सिपल काय केलं त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन केलं आहे त्या सिस्टीमचं. मग कॅटेगरीज आपण त्याला म्हणतो किंवा हायरार्कीज आपण त्याला असं म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल जसं आपण रँकिंग करतो स्टार्टिंग काय करतो आपण किंगडम, त्याच्यानंतर ऑर्डर, त्याच्यानंतर क्लास, फॅमिलीज, जीनस अँड स्पेसिस. ही काय झाली रँकिंग झाली. मग ती का केली जाते. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज अ कॅटेगरीज किंवा हिरार्कीज असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग ते कोणत्या लेटरने एंड झालं पाहिजे ते त्यांनी सांगितलेलं आहे. मग कोणती ऑर्डर किंवा कोणता रँक हे कोणत्या लेटरने एंड होतं हे टेबलमध्ये दाखवलेलं आहे ते आपण बघूया. कॅटेगरी रँक्स अँड नेक्स्ट टेबल काय आहे एंडिंग ऑफ टेक्झा नेम अँड एक्झाम्पल त्यांनी दाखवलेलं आहे. ओके, मग डिव्हिजन जर असेल डिव्हिजन त्याचं एंडिंग काय झालं पाहिजे त्या टेक्झाचं फायटाने किंवा PHYTA या लेटरने काय झालं पाहिजे त्याचं एंडिंग झालं पाहिजे. दॅट इज कॉल्ड एज ए टेक्झा. ओके, देन एक्झाम्पल काय मॅग्नेलिओ फायटा. ओके, मॅग्नेलिओ फायटा हे त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे. देन सब डिव्हिजन जर असेल सब डिव्हिजन कोणत्या लेटरने हे झाले पाहिजे एंड झाले पाहिजे फायटी ॲना. ओके, देन
मग तिकडे जर त्या एक्झाम्पलनुसार काय असेल त्याच्यावरती डिपेंड असेल. देन क्लास कोणत्या लेटरने एंड झाला पाहिजे? ओप्सिडा. ओके, ओप्सिडा. त्याच्यानंतर एक्झाम्पल काय दिलं? मॅग्नेलिओप्सिडा. म्हणून ज्यावेळेस आपण क्लास लिहितो त्यावेळेस काय केलं? ओप्सिडा किंवा मॅग्नेलिओप्सिडा, फायटोप्सिडा असं आपण त्याला लिहू शकतो. देन नेक्स्ट सबक्लास जर असेल तर सबक्लासचा जे एंडिंग आहे किंवा कोणतं लेटर त्याला एंड झालं पाहिजे? आयडिया. ओके, या लेटरने ते एंड झालं पाहिजे. एक्झाम्पल मॅग्नेलिओडी. ओके, मॅग्नेलिओ, मँगो, लिडी. देन ऑर्डर येल्स. ऑर्डर जर असेल तर ALES या लेटरने एंड झाली पाहिजे. एक्झाम्पल मालव्हेल्स. देन सब ऑर्डर इनी या लेटरने काय झाली पाहिजे? स्टॉप झाली पाहिजे. देन केनोपोडी. ओके, केनोपोडीनी हे एक्झाम्पल तिथे दिले. देन फॅमिली ACE. एक्झाम्पल पॉलिगोनेसीई. त्यामुळे आपण ज्यावेळेस फॅमिली लिहितो त्यावेळेस फॉर एक्झाम्पल आपण फॅमिली आता बघितलेल्या आहेत मागच्या चॅप्टरमध्ये. काय फॅमिलीज होत्या तुमच्या? त्याच्या ॲनोनेसी, त्यानंतर ऑर्किडेसी, कॅनेसी ह्या ज्या फॅमिलीज होत्या, ॲमेरिलिडेसी, त्या प्रत्येक फॅमिलीच्या ज्यावेळेस स्टॉप होतं किंवा एंडिंग होतं ते ACE याच लेटरने काय होतं? एंड होतं. देन सब फॅमिली OIDC. ओके, एक्झाम्पल आस्पोडियल आयडिएसी. देन ट्राईब EAE, फायलॅन्थिसी. ओके, किंवा फायलॅन्थी असं सुद्धा त्याला म्हणता येते. देन सब ट्राईब, शक्यतो ट्राईब अँड सब ट्राईब आपण एक्सप्लेन करत नाही किंवा ते तुमच्या सिलेबसमध्ये नाही, पण शक्यतो तुम्हाला जनरल इन्फॉर्मेशनसाठी हे ट्राईब अँड सब ट्राईब दिलेलं आहे. ओके, सब ट्राईब इनी. आता इकडं सब ट्राईब अँड सब ऑर्डर याच्यामध्ये काय सेम आहे. ओके, इनी अँड इनी. देन एक्झाम्पल रुटिनी. ओके, हे काय झालं? त्याचं रँकिंग फॉर्ममध्ये कसं केलं जातं आणि त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत. ओके, देन नेक्स्ट पॉईंट, टाईप, स्पेसिमन, स्पेसिमन अँड इट्स टाईप्स. ओके, ॲक्च्युअल टाईप म्हणजेच काय? ते टाईप कसं करायचं किंवा ते लेटर त्याच हेडिंगमध्ये का लिहायचं हे त्यांनी सांगितलेलं आहे. मग त्याच्या टाईप्स आहेत, कोणत्या टाईपमध्ये लिहायचं आणि त्याचे परत टाईप्स. ओके, त्यामध्ये फर्स्ट सांगितलं आहे, इन बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर ए टाईप इज एलिमेंट टू विच द नेम ऑफ टेक्झॉन इज परमनंटली अटॅच. मग त्याचं जे स्पेसिस नेम आहे ते काय असलं पाहिजे? त्याला परमनंटली अटॅच असलं पाहिजे. ओके, परमनंटली ते नाव त्याला फिक्स केलं पाहिजे, त्याच्यामध्ये चेंज झाला नाही पाहिजे. ओके, मग हे कोण करतं? ICN सिस्टीम जे आहे ते काय करते? त्याला पूर्ण फॉलोअप करते. देन नेम ऑफ डिफरंट टेक्झॉनॉमिक ग्रुप्स आर बेस्ड ऑन द टाईप मेथड. ओके, मग ते टाईप करण्याच्या काय डिफरंट मेथड आहेत त्या टेक्झॉनॉमिकवरती ते डिपेंड आहे. ओके, then which certain representative of group is the source of name for the group called as a nomenclatural type or simply methodology typification. मग ते काय आहे? आपण कोणत्या फॉर्ममध्ये ते टाईप करत आहोत ते त्याच्या टेक्झॉनॉमीवरती ते डिपेंड आहे. ओके, आता बेंथम अँड हुकरची सिस्टीम आपण फॉलो करतो म्हणून आपण बेंथम अँड हुकरच्याच नॉमेनक्लेचरच्या सिस्टीमने आपण ते टाईप करणार. ओके, जर आपण अदर लिनायस सिस्टीम जर यूज केली किंवा दुसरी सिस्टीम जर यूज केली तर त्या सिस्टीमनुसार काय होईल? ते त्यानुसार आपण त्याचे रूल रेग्युलेशन फॉलो करून त्या ICN रूल थ्रू काय करणार? आपण त्याचं टायपिफिकेशन करणार किंवा टाईप करणार. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज ए नॉमेनक्लेचरल टाईप ऑर सिम्पली मेथडॉलॉजी. दॅट इज कॉल्ड ॲज ए टायपिफिकेशन. म्हणजे आपण कोणत्या फॉर्ममध्ये किंवा कोणत्या लेटरमध्ये टाईप करत आहोत ते त्या रॉ मटेरियल जे आहे किंवा जे आपण यूज करत आहोत त्याच्यावरती ते डिपेंड आहे. दॅट इज कॉल्ड ॲज ए टायपिफिकेशन. Then next, ICN provides listing various kinds of types. ICN means इंटरनॅशनल कोड नॉमेनक्लेचर. ओके, मग ते काय करते नाही? लिस्टिंग व्हेरियस काइंड्स ऑफ टाईप. मग त्याचे काहीतरी टाईप्स आहेत, त्या टाईप करण्याचे टाईप्स. ओके, त्यामध्ये फर्स्ट म्हटलं आहे होलोटाईप. आता होलोटाईप मीन्स व्हॉट? इट इज ए नेम ऑफ द स्पेसिस ऑर इन्फ्रास्पेसिफिक टेक्झॉन इज वन ऑफ द स्पेसिमन. मग एक स्पेसिमन असेल तर मग त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा त्या स्पेसिसचं टोटली स्ट्रक्चर काय केलं जातं? हॅबिट, त्याच्यानंतर त्याचे काही कॅरेक्टर्स असतील, फंक्शन्स असतील, ते काय केले जातात? पूर्ण शो केले जातात, ऑब्झर्व केले जातात. त्याच्यावरती त्याचं इन्फ्रास्पेसिफिक टेक्झॉन याच्यावरती त्याचं टायपिफिकेशन केलं जातं. देन मग त्याच्यामध्ये काय? फर्स्ट इंडिकेटेड बाय द ऑथर. ओके, मग ते ऑथर काय आहे? ऑथर जे इंडिकेट करेल, ऑथर जे कॅरेक्टर तिथं फॉलो करेल किंवा जे मेन्शन करेल त्याच्यावरती त्याचं नाव दिलं जातं. देन द नॉमेनक्लेचरल टाईप, म्हणजे नॉमेनक्लेचर काय आहे? ओके, नॉमेनक्लेचर म्हणजे काय? कोणत्या सिस्टीमने ते फॉलो करत आहे. ओके, देन
यूज बाय, आता नॉमेनक्लेचर म्हणजे टाईप म्हणजेच काय, बेंथम अँड हुकर सिस्टीम आहे की लिनायस सिस्टीम आहे, या सिस्टीम थ्रू फॉलो करत असेल तर मग त्या सिस्टीमचे रूल्स त्याला फॉलो करावे लागतील. देन यूज बाय द ऑथर व्हेन नो टाईप वॉज इंडिकेटेड, मग ऑथरने जर त्याचं इंडिकेशनच केलं नाही तर त्याचं काय होतं, त्याचं फायनली किंवा फिक्स त्याचं नोटिफिकेशन किंवा नेमिंग सिस्टीम काय होत नाही, पूर्ण टाईप होत नाही. ओके. देन पॅराटाईप, एनी स्पेसिमन अदर दॅन होलोटाईप अँड आयसोटाईप इन्क्लुडेड इन प्रोटोलॉग, ओके, इज पॅराटाईप. मग त्याचे काही प्रोटोकॉल्स आहेत किंवा त्याचे ते रूल्स आहेत, ते जर होलोटाईप किंवा आयसोटाईप हे जो दोन टाईप आहे हे काय करतात, ह्या दोन्हीवरती ते काय डिपेंड आहेत. ओके. एक तर होलोटाईप फॉलो करेल किंवा आयसोटाईप फॉलो करेल, त्यालाच काय म्हटलं आहे, पॅराटाईप. पॅरा मीन्स अदर किंवा डिपेंडेड वन अदर. ओके. नेक्स्ट टाईप आयसोटाईप. Isotype is any duplicate specimen of holotype that is from a single gathering of holotype. ओके. मग होलोटाईप जो आहे किंवा त्या सायंटिस्टने किंवा ऑथरने जे मेन्शन केले किंवा कोणतं नॉमेनक्लेचर सिस्टीम तर फॉलो केली तेच जर फिक्स असेल तर त्याचाच एक टाईप किंवा त्याचंच डुप्लिकेट नेम काय केलं जातं, टाईप केलं जातं किंवा त्या सिस्टीम थ्रू काय केलं जातं, टाईप केलं जातं. दॅट इज कॉल्ड एज ए सिंगल गॅदरिंग होलोटाईप. देन लिकोटाईप, ओरिजिनल मटेरियल ॲज द नॉमेनक्लेचरल टाईप व्हेन देअर वॉज नो होलोटाईप स्पेसिफाईड. म्हणजेच काय, होलोटाईप जे आहे ते नाव काय जर ऑलरेडी ते डुप्लिकेट नाव असेल तर हे काय, इट इज अ नॉट ओरिजिनल मटेरियल. ओके. म्हणजे ते ओरिजिनल मटेरियल नाही, ते फक्त ॲज अ मेन्शन करू शकतं. ओके. देन निओटाईप, इट इज अ सिलेक्टेड टू सर्व ॲज अ नॉमेनक्लेचरल टाईप व्हेन ओरिजिनल मटेरियल एक्स्टंट मिसिंग. निओटाईप जो आहे त्याच्यात काय केलं, जे ओरिजिनल मटेरियल आहे त्याच्यामध्ये फॉल्स मटेरियलसुद्धा घेतलं जात नाही आणि ओरिजिनल मटेरियल जे आहे ते काय केलं जातं, पूर्ण निग्लेक्ट केलं जातं. पूर्ण त्याचे जे आहेत कॅरेक्टर्स ते काय केले जातात, पूर्ण मिस केले जातात. ओके. म्हणून त्याला निओटाईप असं म्हटलेलं आहे. देन नेक्स्ट कन्सेप्ट ऑफ टायपिफिकेशन. आता टायपिफिकेशन म्हणजेच काय, ऑलरेडी टाईप कोणत्या फॉर्ममध्ये करायचं आहे. ओके. ते त्यांनी सांगितलं आहे. मग टायपिफिकेशन जे आहे त्याच्यामध्ये सांगितलं, इट इन्व्हॉल्व्स द डिझायग्नेशन ऑफ नॉमेनक्लेचरल टाईप फॉर नेम. ओके. मग कोणत्या नॉमेनक्लेचर सिस्टीमने आपण टाईप करत आहोत, लॅटिन, संस्कृत किंवा ग्रीक या सिस्टीमनुसार आपण जर टाईप करत असेल तर आपल्याला ती सिस्टीमचे रूल फॉलो करावे लागतील. ओके. दॅट इज कॉल्ड ॲज ए, दिस मेथड वॉज ॲडॉप्टेड इन 1930 ॲज पार्ट ऑफ द इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर. म्हणजे ह्या काय इंटरनॅशनल बॉटॅनिकल नॉमेनक्लेचरचा काय एक पार्ट आहे. आता सध्या त्याच्यामध्ये काय केलं, चेंज केलं, इंटरनॅशनल कोड नॉमेनक्लेचर एवढंच ठेवलं आहे, बॉटॅनिकल काय केलं, कट आउट केलं. देन द टाईप ऑफ नेम ऑफ स्पेसीज ॲज स्पेसिमन. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला स्पेसीजचं नेम टाईप करायचं त्या स्पेसिमनवरती ते डिपेंड असेल. ओके. देन द टाईप ऑफ नेम ऑफ जिनस इज अ स्पेसीज. मग ती स्पेसीज काय आहे त्याच्यावरून ते जिनस काय आहे त्याच्यावरून त्या स्पेसीजचं नाव येईल. देन टाईप ऑफ नेम ऑफ द फॅमिली इज जिनस. मग ती फॅमिली काय आहे त्या फॅमिलीच्या कॅरेक्टर्सवरून तो जिनस काय केला जाईल, टाईप केला जाईल. देन नेक्स्ट पॉईंट सिंगल, डबल अँड मल्टिपल ऑथॉरिटी सायटेशन. सायटेशन म्हणजेच काय, ऑथेंटिफिकेशन करणं किंवा ऑथेंटिफिकेशन करणं. ओके. मग त्याला डायरेक्टली फिक्स करून ते नाव काय करणं, त्याला मेन्शन करणं. देन मग सिंगल, डबल अँड मल्टिपल ऑथॉरिटीज. ओके. मग कोणत्या सायंटिस्टने किती केलेलं आहे. ओके. एका सायंटिस्ट असेल त्याला सिंगल, दोन सायंटिस्टने केलं असेल तर डबल, अँड दोनपेक्षा जास्त सायंटिस्ट असतील तर त्याला मल्टिपल असं म्हणता येतं किंवा म्हणता येतं. ओके. त्याच्यामध्ये फर्स्ट सांगितलं आहे, इन बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर ऑथर सायटेशन किंवा ऑथेंटिफिकेशन refers to citing the person or group or people who validity publish a botanical name. मग ते काय करतात, एकाने जर केलं मग त्याला ती व्हॅलिडिटी देतो. ओके. त्या व्हॅलिडिटीच्या बेसवरतीच काय केलं त्याचं नॉमेनक्लेचर किंवा नेम जे आहे ते पब्लिश केलं जातं. ओके. किंवा तो ग्रुप असेल, दोनपेक्षा जास्त असेल तर त्यांचं डिस्कशन करून ते नेम किती दिवस ठेवायचं किंवा किती दिवसापूर्वी किंवा किती हे दिवस हे नेम जे आहे ते फॉलो केलं पाहिजे हे त्यांनी फिक्स केलेलं असतं किंवा ग्रुप डिस्कशन करून ते तिथं फिक्स केलं जातं. देन दॅट इज who first published the name while fulfilling final requirements as specified by the International Code of Nomenclature, Algae, Fungi and Plants, example ICN. ओके. किंवा ICBN किंवा ICN ही जी सिस्टीम आहे ह्या सिस्टीमने काय केलं जातं ते फॉलो केलं जातं. ओके. मग एक्झाम्पल काय सांगितलं आहे, ॲनोना स्क्वॅमोसा. लिनायस का लिहिलं आहे, कारण लिनायसने ते फॉलो केलं, लिनायसने ते रिटर्न केलं, लिनायसने ते काय केलं, सर्च आउट केलं म्हणून लिनायस हे दिलं आहे. आणि रिटर्न ॲज मग काय ॲनोना स्क्वॅमोसा कॅपिटल यल किंवा ॲनोना स्क्वॅमोसा लिन असं आपण लिहितो. म्हणजे कोणत्या सायंटिस्टने ते सर्च आउट केलं त्यामुळे त्या सायंटिस्टचं त्याला काय जातं, इनिशियल त्याला दिलं जातं. ओके.
देन नेक्स्ट देअर आर सेव्हरल रूल्स फॉर ऑथर सायटेशन. मग त्याचे काही रूल्स आहेत ते ऑथर सायटेशन करण्याचे किंवा ऑथेंटिफिकेशन करण्याचे. फर्स्ट काय, अंडरलाईन अँड टाईप इन इटालिक्स. मग इटालिक फॉर्ममध्ये लिहायचं आणि त्याला अंडरलाईन करायचे. एक्झाम्पल व्हायटेक्स लिन. इट कॅन इंडिकेट्स बायबिलिओग्राफिक रेफरन्सेस. मग त्याचे बायबिलिओग्राफिक रेफरन्सेस किंवा अदर रेफरन्सेस त्याला पाहिजेत. ओके, मग काय सांगितलं, युटिक्युलॅरा सिरुलिया लिन. ओके, लिनाईनने केलं आहे आणि सिरुलिया हे त्याचं प्लेस असेल किंवा युट्रिक्युलॅरा हेच प्लेस आहे. याच्यावरून ते काय केलं जातं, बायबिलिओग्राफिकच्या हेल्पनं ते नाव त्याला दिलं जातं. देन पब्लिश बाय सिंगल ऑथर, नेम ऑफ द टेक्झॉन फॉरवर्ड बाय सिंगल ऑथर सायटेशन. ओके, मग सिंगल ऑथरने जर ते पब्लिश केलेलं असेल तर त्याला सिंगल ऑथॉरिटी दिली जाते किंवा एकाच सायंटिस्टने जर ते सर्च आउट केलं असेल तर तेवढंच त्याला काय नाव दिलं जातं. एक्झाम्पल मॅन्जिफेरा यल और हिबिस्कस यल. आता हे लिनायस ते केलं आहे म्हणून त्याला यल या लेटरने काय केलं, मेन्शन केलेलं आहे. देन नेक्स्ट, जॉईंटली पब्लिश बाय 2 ऑथर्स, बोथ शुड बी रिटर्न कॉल्ड ॲज अ डबल ऑथॉरिटी. मग 2 ऑथरने जर ते पब्लिश केलेलं असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ डबल ऑथॉरिटी. एक्झाम्पल लॅटिन. मग लॅटिन वर्डमध्ये ते केलेलं आहे कोणी, बेंथम अँड हुकर. या दोघांनी काय केलं आहे, ते सर्च आउट केलं म्हणून त्याला बेंथम अँड हुकर हे नाव दिलं. आणि एक्झाम्पल काय, पॉलिॲल्थिया लॉन्जिफोलिया. ओके, हे दोघांचं नाव त्यांनी दिलेलं आहे. देन मोर दॅन 2 ऑथर्स इन्व्हॉल्व सायटेशन इज नॉर्मली रिस्ट्रिक्टेड टू द फर्स्ट ऑथर. ओके, मग 2पेक्षा जास्त ऑथर्स असतील तर त्याला काय केलं जातं आहे, ऑथरचं पूर्ण नाव लिहिलं जातं आणि जो मेन आहे त्याचं नाव स्टार्टिंगला लिहिलं जातं आणि जे त्याचे उकोवर्कर्स आहे किंवा हेल्पर्स आहेत त्यांचं नाव इटाल म्हणून ET.AL या टाईपमध्ये काय केलं जातं, टाईप केलं जातं किंवा फिक्स केलं जातं. शर्मा इटाल. एक्झाम्पल काय घेतलं, शर्मा इटाल. देन Taxon is of garden origin. Then while citing the name, it should be ascribed किंवा described to Hortulanurum. ओके, किंवा Hortulanurum म्हणजे कोणत्या गार्डनमध्ये ते अवेलेबल झालं, कोणत्या गार्डनमधून ती प्लांट घेतलेली आहे हे तिथं मेन्शन केलं जातं त्या गार्डनचं नाव. एक्झाम्पल जिनिरिया ड्वॅकिलिरी. ओके, एक्झाम्पल हार्ट किंवा आता हॉर्टिलेरियम गार्डनमधून ते घेतलेलं आहे किंवा तिथं ते ऑब्झर्व झालं म्हणून त्याला ते डायरेक्टली हॉर्ट नाव देऊनसुद्धा काय करतात, मेन्शन करतात. ओके, चॅप्टर 4 बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर इज फिनिश. थँक्यू.